नमस्कार. या लॉकडाऊन आणि कोरोनामुळे या कोरोनाच्या जागतिक महामारीने संपूर्ण जगासमोर अनेक प्रकारची आव्हानं आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण केलेल्या आहेत. यावर्षी प्रामुख्यानं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो प्रात्यक्षिक परीक्षा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, तर त्या प्रात्यक्षिक परीक्षा विद्यार्थ्यांनी देत असताना आता सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्यामुळे तर शाळाही बंद आहेत आणि मग लॅबोरेटरी कुठे आहेत. आणि हाच एक उद्दिष्ट लक्षात घेऊन मी स्वतः सायन्स प्रॅक्टिकल 1 आणि काही प्रयोग सायन्स प्रॅक्टिकल 2चे या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या परीक्षेला यावर्षी एकूण भाग 1चे 8 प्रयोग आहेत आणि भाग 2चे सुद्धा 8च प्रयोग आहेत. तर भाग 1चा जो पहिला प्रयोग आहे, फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑफ द सायन्स प्रॅक्टिकल 1, दॅट टायटल ऑफ द एक्सपेरिमेंट इज टू आयडेंटिफाय क्लोराइड, bromide and iodide ions from the given salts. Now the requirements of this experiment, या प्रयोगाची जी आवश्यकता आहे यामध्ये 3 प्रकारचे द्रावण घेतलेली आहेत. एक पोटॅशियम क्लोराइड, दुसरं पोटॅशियम ब्रोमाइड आणि तिसरं पोटॅशियम आयोडाइड. हे 3 द्रावण मी एका 3 टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेले आहेत. आता प्रत्यक्ष कृतीला आपण सुरुवात करूया. Just I have taken test tube A. In this test tube I have taken 5 milliliter of potassium fluoride, and now I am adding simply 5 ml of the silver nitrate to the test tube. Take the 5 ml solution of the silver nitrate. 5 मिलीलिटर द्रावण आपल्याला या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं आहे. हे द्रावण आहे सिल्व्हर नायट्रेटचं. आता हे द्रावण मी या टेस्ट ट्यूब मध्ये परीक्षा नलिकेमध्ये टाकतो आहे. बघा द्रावणाचा रंग या ठिकाणी कसा झालेला आहे. ही टेस्ट ट्यूब आपण ॲज इट इज ठेवूया. त्यानंतर दुसऱ्या कृतीकडे जाऊ. दुसरी जी टेस्ट ट्यूब आहे ती आहे टेस्ट ट्यूब बी, ज्यामध्ये आपण पोटॅशियम ब्रोमाइडचं द्रावण घेतलेलं आहे. इन दिस टेस्ट ट्यूब आय हॅव टेकन 5 milliliter of potassium bromide, and to this test tube again I am adding 5 ml of the silver nitrate. या दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा मी 5 मिलीलिटर सिल्व्हर नायट्रेटचे द्रावण टाकतो आणि हे द्रावण टाकल्यानंतर परीक्षा नलिकेतील द्रावणाचा रंग बघा कसा होतो. हे सुद्धा आपण याच प्रमाणे ठेवून देऊया. आणि त्यानंतर तिसरी टेस्ट ट्यूब घेतो आहे. या तिसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये पोटॅशियम आयोडाइडचं द्रावण घेतलेलं आहे मी. आय हॅव टेकन द 5 milliliter ऑफ पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन, अँड टू द टेस्ट ट्यूब सी ऑल्सो आय एम ॲडिंग 5 milliliter ऑफ द सिल्व्हर नायट्रेट. लुक ॲट द टेस्ट ट्यूब, व्हॉट हॅपन्स. Yes, these are the 3 different precipitate we get. या ठिकाणी आपल्याला 3 वेगळ्या प्रकारचे अवक्षेप मिळालेले आहेत. आपण ही टेस्ट ट्यूबचे जे अवक्षेप मिळालेले आहेत, प्रेसिपिटेट मिळालेले आहेत, या प्रेसिपिटेटचा या अवक्षेपांचा रंग जर का आपण पाहिला तर अगदी टेस्ट ट्यूबची पोझिशन चेंज करतो थोडीशी. यामध्ये पहिली टेस्ट ट्यूब, दुसरी टेस्ट ट्यूब आणि तिसरी टेस्ट ट्यूब. अगदी आकृतीत दाखविल्याप्रमाणे बघा आपल्याला पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण पोटॅशियम क्लोराइडचं द्रावण घेतलं होतं, पोटॅशियम क्लोराइड, आणि यामध्ये 5 मिलीलिटर फक्त सिल्व्हर नायट्रेटचे द्रावण टाकले. आणि बघा या प्रेसिपिटेटचा या अवक्षेपाचा रंग एक्झॅक्टली दह्यासारखा पांढरा मिळतो आपल्याला. आणि याची केमिकल रिॲक्शन जर का आपण बघितली तर केमिकल रिॲक्शन मध्ये दिसतं आपल्याला पोटॅशियम क्लोराइडच्या द्रावणामध्ये ॲक्वियस सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्लोराइड, 5 milliliter of silver nitrate is added, and we get the precipitate or solid of silver chloride which is white in color, and from this we can detect the chloride ion in the given compound, in the given solution. Similarly, I have taken the
potassium bromide solution in test tube B, and then 5 milliliter of silver nitrate is added. So the chemical equation is KBr plus AgNO3. Both these solutions are in aqueous condition, and we get the solid silver bromide, which is light yellow in color. This is light yellow color, this is light yellow color, and from this color of the solution we can detect that the given compound contains bromide radical. Similarly, in test tube C, I have taken the potassium iodide solution and 5 milliliter of silver nitrate is added. So after some time, the precipitate settles at the bottom of test tube. If we shake this solution, again the same color is observed. The same equation, simple equation, that Ki plus AgNO3 in aqueous condition, and we get the solid silver iodide, which is bright yellow in color, and from this we can say the given solution contains iodide ions. Of course, the chlorine, bromine and iodine are the three different non-metals which are found in modern periodic table in the 17th group, and these show similarity in chemical properties. That's all. Thank you. In this reaction, the first precipitate is bright white in color, and this is the precipitate of silver chloride. In the second test tube, that as it is the reaction between silver nitrate and silver potassium bromide, therefore this is light yellow precipitate. And in the third chemical reaction, the bright PPT is formed, bright precipitate is formed, that the potassium iodide combines with silver nitrate to form silver iodide. Okay, and after some time, if we see these three different reactions or three different test tubes, so these three precipitates are settled at the bottom of the test tubes, and pure solution in aqueous condition, this is potassium nitrate solution. Potassium nitrate solution remains above the precipitate.